मोबाईल हँग पडला हो गरम. काल आठवड्यात पत्र उडून गेले साहेब वितरित हे घरकुलाचे लाभार्थी इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया की नगरपालिकेने त्यांना कशा पद्धतीचं घरकुलाचं मंजुरी पत्र दिलं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्याकडून पैसे भरून घेतले आणि अशाच प्रकारे सर्व केज मधील जवळपास 1200 घरकुल वासियांना हे नगरपंचायतनं निवड वेड्यात काढून त्यांची एक प्रकारे फसवणूक केल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे. आपण त्यांना विनंती करतो की कशा पद्धतीनं तुम्ही घरकुलामध्ये कसं गेला पाहिजे, तुम्हाला मंजुरी पत्र देऊन तुम्हाला कशा पैसे मिळणे ते आपण सांगावं. सुरुवातीला नमस्कार, मी तुकाराम इतकर, वार्ड नंबर 6. सुरुवातीला गाडगे साहेब आले आमच्या घराला, मंजूर पत्र नाही म्हणजे आम्हाला घर पाडून कॉलमचे खड्डे करायला लावले. परत नगरपंचायतमध्ये मंडप वगैरे टाकून आम्हाला मंजूर पत्र देण्यात आले. म्हणले पीटीआरची गरज नाही, काय नाही. मग त्याच्यानंतर आम्ही बांधकाम पूर्ण केले. बांधकाम पूर्ण केल्यानंतर आम्हाला म्हणले तुम्हाला पीटीआरची गरज आहे. मग आम्ही परवा दिवशी 15 दिवसाच्या खाली सोनं ठेवून घरपट्टी नळपट्टी क्लिअर बोल, कोणाला 10,000 15,000 असं आमच्या गल्लीमध्ये 100 घर आहेत. पूर्ण नळपट्टी घरपट्टी क्लिअर केले. आता म्हणतोय शिव आणि घाडगे घरकुल इंजिनियर तुम्हाला 3 वर्षे घरकुलचा हप्ता टाकण्यात येणार नाही असं आम्हाला फसवणूक करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला नगरपंचायतला विनंती आहे की आमचे घरकुल तात्काळ हप्ते टाकण्यात यावा. आम्ही सगळे सोने देणं ठेवलेले पावते आणलेले तिथं. त्याच्यामुळे हे आमचे मंजूर पत्र स्वतः शिवनगराध्यक्ष घरकुल इंजिनियर साहेबांनी दिलेले मंजूर पत्र. 1-1 लाख रुपयाचा हप्ता तुम्हाला ऑनलाईन पडतील म्हणून, पण आम्हाला 1ही रुपये आमच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत. आम्हाला सगळं फसवणूक केलेलं आहे. नगरपंचायतमध्ये मंडप टाकून इथं कार्यक्रम घेण्यात आला मोठा. आमचे वस्ती क्रांतीनगर असो, वड रस्ते असो, पूर्ण केजमधले लोक येऊन इथं बसले, पण इथं एकही लोकांना हप्ता टाकण्यात आला नाही. सोनं घाण टाकले, पावती दाखवा. सोनाचे ना फोटो आहेत सर ते मोबाईल मध्ये. माझे 3 तोळे सोनं व्याजामध्ये डूल झालं सर. मी बायकोचं घंटन झुंबर हे फोटो बघा, घंटन झुंबर मंगळसूत्र सगळं सोनं घाण ठेवून त्याच्यात डूल झालं. 3 वर्षापासून व्याजमध्येच ते अडक झालंय. मी 3 वर्षापासून नगरपंचायतला चक्र मारतो. शिव मला भेट सकट घेऊ देत नाही, बाहेर बस म्हणतोय निघून जातोय. असं 3 वर्षापासून कोणीच मला असं दखल घेतलेलं नाही. आम्ही वेळेवर आम्हाला भोसले सरनं सहकार्य केले, बाहेर सरनं सहकार्य केले, पण आमचा आवाज सगळं दाबवण्यात आला. आता कसं तरी आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. आमच्या गल्लीमध्ये आले भरपूर लोक आले, पण आम्हाला खोटे खोटे आश्वासन दिले, एकही वचन पूर्ण झालं नाही. असं आमचे 50 घरकुल मंजूर आहेत. टोटल आमचे 100 घरं आहेत तिथं, पण सगळ्या लोकांना तिथं घरपट्टी नळपट्टी वगैरे क्लिअर भरून घेतले आहेत आणि एकही लोकांना हप्ता टाकण्यात नाही. आता तरी आम्हाला हप्ता पडावा ही आमची कळकळीची विनंती आहे. 1215 मध्ये भरपूर असे लोक आहेत की काही लोकांना हप्तेच पडले नाहीत. फक्त मोजके 5-25 लोकांना पडले असतील 1215 मधले, आणि बाकीचे लोक असत पारदे असो किंवा आपले दलित समाज असो, वडील समाज असो, कुणालाही एकही हप्ता पडण्यात आला नाही. त्याच्यामुळे नगरपंचायतला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर हप्ते द्यावा, नाहीतर आम्ही एकदम कडक आत्मदहन नाहीतर एक रस्ता रोको असं डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला आम्ही जाणार आहेत सगळे मिळून. आत्मदहनच डायरेक्ट. शिवसाहेबांना मी वेळोवेळी तहसीलदार साहेबाला सांगितलं, मी खासदार साहेबाकडे जाऊन आलो, आमदार ताईकडे जाऊन आलो, तरी आमची कुणी दखल घेत नाहीत. परवा दिवशी संसदेत ताई साहेबांनी आमदार साहेबांनी चांगली मांडलेली आहे, पण तरी आम्हाला वाटतं आता तरी न्याय मिळेल म्हणून आम्हाला खूप कळकळीची नगरपंचायतला अजून बी वेळ आहे. लवकरात लवकर आम्हाला हप्ते टाकण्यात यावे.
दादा तुम्ही खालीच यावं लागतंय, नाही जमणार. लय पेपर महत्व. 10-12 लाख रुपये घातले ते विचारा. हो सभाकाचे मग काय म्हणतात इथून तुम्हाला नगरपालिकेमधून आता? काय ते हप्ता द्यायना तर काय व्हायना तर. हा हा? तक्रार केली आहे का? केली. मी ज्यावर मोतल आहे आज हम्म. सगळे पैसे घालून बसले. कधी बांधलंय घर तुम्ही? आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हातात मध्ये काय काय आहे तुमच्या? ते कागदपत्र आहेत. काय घरपट्टी निरपट्टी काय भरली? घरपट्टी नळपट्टी काय दाखवा. हा का? असे धरा, असे धरा हातात. आता तरसून गेलोय साहेब मी आज खाण्याला मोतल आहे. इथं किती चक्रा मारल्या आतापर्यंत? 10-15 चक्रा मारले. कोण भेटतं का तुम्हाला इथं मध्ये? कुणी भेटत नाही. कोणी नाही. हो काय करणार तुम्ही आता? पुढचं काय आहे आता काय तुमचं पाऊल? जीवाला तेवलोय मी आत्महत्या करणार. जर समजा पैसे पडले तर बरे, नाही तर मी आत्महत्या करणार. आता इतका तेगून गेलोय.